Hello everyone, myself Sunil Sable, lecturer, Department of History, Class 12th Arts, Arihant College of Bowdon, Pune. Somebody of today's lecture we have to discuss. So today's chapter number 2, European colonialism, म्हणजेच युरोपीय वसाहतवाद. ठीक आहे. युरोपी so point to be this chapter to be continue. Point number 2.1, colonialism meaning and nature, and second, colonialism and this point, causes of the rise of the colonialism, second, consequences European colonialism. 2.31, America, Australia and New Zealand, and this chapter Asia and Africa. म्हणजेच काय की आपण जे फर्स्ट चॅप्टर बघितला त्या चॅप्टर मध्ये आपण रेनिसन्स इन युरोप अँड डेव्हलपमेंट ऑफ सायन्स हा आपला फर्स्ट चॅप्टर होता. त्या वेळेस आपण त्या चॅप्टर मध्ये काय बघितलं की युरोपमध्ये 15व्या व 16व्या शतकामध्ये जो विकास झाला त्या विकासाच्या अंती ज्या घटना युरोपमध्ये घडल्या त्या युरोपमध्ये त्या खंडामध्ये म्हणजे त्या खंडामध्ये जेवढे देश होते त्या प्रत्येक देशांमध्ये आपला विकास कसा होईल आणि तो कशा प्रकारे आपल्याला तो विकास करता येईल हे सर्व त्या देशांनी त्या राष्ट्रांनी आपला स्वार्थ साधण्याचं प्रत्येक देशांनी ते अनुसरलं. म्हणजेच काय की आपण बघितलं होतं की जेव्हा आपण त्या चॅप्टरमध्ये एक एक पॉइंट बघितला तर आपण शेवटी काय बघितलं की 1829 मध्ये औद्योगिक इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन आपला जो लास्ट पॉइंट होता सेकंड लास्ट त्यामध्ये काय बघितलं आपण की त्या काळामध्ये युरोपमध्ये अनेक कंपन्या अनेक लोकांनी भांडवल केलं अनेक लोकांनी कंपन्या उघडल्या आणि कंपन्या आपण त्याआधी काय बघितलं होतं की अनेक विचारवंतांनी अनेक शास्त्रज्ञांनी तिथं नवनवीन शोध लावले होते नवनवीन मशीन त्यांनी शोधून काढले की जेणेकरून आपलं जे काम आहे ते व्यवस्थितपणे त्यांनी चांगल्या रीतीने ते काम त्यांना करता येईल आपण हे बघितलं होतं. मग त्याच अनुषंगाने काय झालं की तेथील युरोपातील जे देश होते तेथील देशातील जे लोक म्हणजे तिथली जी जनता होती त्या जनतेने काय केलं भांडवल इन्व्हेस्टमेंट करून तिथं मोठमोठ्या कंपन्या उघडल्या मोठमोठे व्यापार उघडले आणि मग त्यांनी आपले जे उत्पादन त्यांनी घेतलं त्या कंपनीमध्ये आपल्या कंपनीमध्ये ते भरघोस मशीनच्या सहाय्याने त्यांना सुलभ झालं आणि अशा कारणाने त्यांनी काय केलं की आपलं जे प्रोडक्शन आहे प्रोडक्ट क्षमता जी आहे ती क्षमता त्यांची वाढली आणि नंतर मग काय ती क्षमता वाढली तर मग साहजिकच त्यांना बाजारपेठा त्यांना हव्या होत्या आपला माल विकायला वगैरे. तर
जेव्हा एखाद्या गोष्टीचा अतिरेक होतो किंवा वस्तू त्यांचं उत्पादन क्षमता वाढते त्यावेळेस त्याला विकायला आपल्याला कस्टमर पाहिजे. म्हणजे सगळ्याच गोष्टी अनुकूल असल्या पाहिजे तेव्हाच आपला जो माल आहे आपला व्यापार हा वृद्धिंगत होत असतो. माल विकला जातो आणि आपल्याला त्याच्यातून जो उत्पन्न मिळतो तो उत्पन्न आपल्याला चांगल्या रीतीने मिळत असतो. ठीक आहे. मग आता आपला जो सेकंड चॅप्टर आहे तो काय आहे, युरोपियन कोलोनियलिझम म्हणजे वसाहतवाद. म्हणजेच आता जसं 1600 मध्ये इंग्लंड लोक आपल्या भारतामध्ये आले, त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. तसंच मग युरोपियन देशाचे जे लोक होते, युरोपियन म्हणजे फ्रान्स, अमेरिका, स्पेन वगैरे हे जे देश होते, या देशातील व्यापारी सुद्धा आशिया किंबहुना ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका या खंडामध्ये त्यांनी बाजारपेठांचा शोध घेण्यास त्यांची जी मोहीम होती ती मोहीम त्यांनी हाती घेतली आणि व्यापाराचं ध्येय समोर ठेवून ते इतर जे खंड आहेत अमेरिका, आशिया, आफ्रिका हे जे खंड आहेत, ते ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अशा देशांमध्ये, अशा खंडांमध्ये त्यांनी आपल्या वसाहतवाद म्हणजे कोलोनियलिझम म्हणजे काय, कोलोनिझम म्हणजे अशी कोलोनिझम वसाहतवाद म्हणजे त्याची आपण त्याला काय म्हणतो आपल्या भाषेत गोदाम म्हणतो. गोदाम म्हणजे व्यापार करण्यासाठी एक ऑफिस, त्यांना त्याचे माल ठेवण्यासाठी जी ऑफिस लागते ती ऑफिस त्यांनी त्याच्यामध्ये ठेवून म्हणजे प्रत्येक खंडामध्ये त्यांनी ते स्थापन केली आणि आपला माल सुखरूप राहावा. आणि ज्या वेळेस आपल्याला मालाची उत्पादन क्षमता किंवा त्यावेळेस इम्पोर्ट एक्सपोर्ट जेव्हा आपण आपला प्रोडक्ट करू त्यावेळेस तो माल आपल्याला साठवणूक करून ठेवता येईल. त्यासाठी त्यांनी कोलोनिझम म्हणजे वसाहत त्यांनी तिथं स्थापन केले. तर यामध्ये काय आपला जो पॉइंट आहे सेकंड चॅप्टर मधला, आपण आज सेकंड चॅप्टर बघणार आहोत. तर त्याच्यामधला जो पॉइंट आहे पहिला तो आहे कोलोनिझम दॅट्स वॉज अ मीनिंग अँड नेचर म्हणजे वसाहतवाद. कोलोनिझम म्हणजे वसाहतवाद, मग त्याचा अर्थ मीनिंग, त्याचा अर्थ अँड नेचर म्हणजे त्याचं स्वरूप कसं होतं. मीनिंग वसाहतवाद, कोलोनिझम म्हणजे वसाहतवाद म्हणजे काय, ज्यावेळेस त्या एखाद्या समजा तो कोलोनिझम इज अ पार्ट ऑफ imperialism, the act of developed nation accompanying the land of less developed distant nation and establishing their rule on the occupied country is known as colonialism. म्हणजे काय की ज्या एखाद्या क्षेत्रामध्ये, एखाद्या फील्डमध्ये आपल्या मालकीची वसाहतवाद म्हणजे आपल्या मालकीचं घर, समजा आपण आपलं घर असलं मालकीचं तर आपण तिथं आपला हक्क तिथं सांगू शकतो. मग अशा हक्काची जी अशा हक्काचं जे घर, व्यापार केंद्र त्यांनी ज्या देशामध्ये स्थापन केलं ते म्हणजे कोलोनिझम म्हणजे वसाहतवाद. ठीक आहे, कळलं. हा झालं त्याचं मिनिंग, हा त्याचा अर्थ आहे. मग अँड नेचर म्हणजे मग काय, स्वरूप कसं होतं त्यांचं, म्हणजे ह्या व्यापाऱ्यांचं पहिलं उद्दिष्ट काय होतं की फक्त व्यापार करणे, परंतु हळूहळू त्यांनी व्यापार करण्याच्या उद्दिष्टाने येथील जनतेवर कर घेतलं. आपले जे प्रोडक्ट आहे ते जास्त किमतीमध्ये विकले, म्हणजे
आपले जे उत्पादन क्षमता त्यांनी तिथं म्हणजे तिथं स्वरूप काय होतं की तिथं राहणे पण आणि आपलं जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन तिथं साठवून ठेवणे आणि तिथून जसं जसं ते विकता येईल असं त्याचं आयात किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट करणं हे त्यांचं स्वरूप होतं. ठीक आहे. तर म्हणजे हे झालं मग त्याचं मिनिंग अँड नेचर. मग नंतर काय आहे, इंग्लंड. आता या वसाहतवाद कोणकोणते देश पुढे होते बघा. याच्यामध्ये कंट्रीज लाईक म्हणजे इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन एक्सेट्रा. याच्यामध्ये वसाहती स्थापन करण्याच्या स्पर्धेमध्ये कोणकोणते देश होते? इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन. आता यासारखे देश याच्यामध्ये अग्रेसर होते जास्ती करून. ठीक आहे. सो gradually occupied the nation in Asia and Africa and established their colonies. There India was one of the colonies of England. One of the main characteristics of colonialism is a transport the raw material from the colonies as marketplaces for selling their final products. Colonialism indeed gives rise to political and economic slavery, but it also causes a physiological slavery. The racial attitude of the colonist countries and subsequent the treatment given to the native people creates sort of that the sun never sets on the British Empire. So मग ज्या वेळेस याच्यामध्ये जे देश होते, या देशांनी काय ठरवलं एकंदरीत की आपल्याला जे आफ्रिका खंडामध्ये किंवा आशियामध्ये जे देश आहेत त्या देशांमध्ये जाऊन आपलं वास्तव्य, आपला व्यापार वाढवणे हे त्यांनी गरजेचं त्यांना वाटलं. म्हणून काय झालं, colonialism indeed gives rise to VAT in for political and economic slavery, but it also causes psychological slavery. The racial attitude of the colonist countries and the treatment given to the native people creates. परंतु ज्या वेळेस त्यांनी तेथील लोकांवर आपला जो प्रोडक्ट आहे, आपला जो माल आहे, आपला जो व्यापार आहे, तो व्यापार त्यांनी इकॉनॉमिकल कंडिशन लोकांच्या ज्या आर्थिक, त्यांनी तिथल्या लोकांचं आर्थिक शोषण करणे सुरू ठेवलं आणि आपली मालमत्ता त्यांनी हळूहळू आपला व्यापार त्यांनी वाढवला. त्याच कारणाने तेव्हा मग काय होतं की जेव्हा आपण हे करतो, कोणत्याही गोष्टीचा तिथं उहापोह होतो, कोणत्याही गोष्टीचा जेव्हा विकास होतो तेव्हा काहीतरी त्याच्यामध्ये अडथळा येत असतो. तेव्हा मग काय झालं की there was a commercial revolution in the 15th century Europe as a result of the discoveries of new land by various seafarers. The traditional ways of commerce changed radically. European traders began to establish themselves firmly in Asia and Africa. तर मग अशा प्रकारे आपण हा जो आपला फर्स्ट पॉइंट आहे या लेसन मध्ये, या लेक्चर मध्ये आपण बघितला. याच्याच बेसिसवर
आपला जो सेकंड चॅप्टर आहे दॅट वॉज मिनिंग अँड म्हणजे मिनिंग अँड नेचर, हे पण आपल्या याच्यामध्ये येतो. पण त्याच्यात तर काही भाग आहे, आपण तो नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. ठीक आहे. सो remaining chapter will be continue tomorrow. So thank you for watching video.